विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आवाज खाली करा, मी सांगून राहिली आवाज खाली. ओय आमच्या घरात येऊ शकत नाही, आम्ही लोकप्रतिनिधी बाहेर चला पहिले वारण कुठे चला बाहेर. या महाराष्ट्रात आम्हाला अशा प्रकारे झरावर घेऊन आम्हाला धमकोली पोलीस या ठिकाणी अरेस्ट करता वारण नाही आहे आणि जे लोकांनी 500-600 लोकांनी हमला केला आमच्यावर त्यांच्यावर लागलं होते पण मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर लागलं होते. हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे. खासदार आमदारांना थांबण्याचा प्रयत्न चालू आहे. या ठिकाणी मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सांगतो की ही स्थिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणली आहे की आम्हाला आमच्या घरामध्ये येऊन आम्हाला सांगतात गुन्हा दाखल झाला, आमच्यावर गुन्हा दाखल करून आम्हाला जबरदस्ती नेण्याचं काम करत आहे. हा पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. एका जर आम्ही या ठिकाणी हनुमान चालीसा यासाठी आम्ही विनंती केली, आमच्यावर गुन्हा दाखल आणि 500 लोकांनी आमच्यावर हमला केला. त्या ठिकाणी संजय राऊत म्हणते आमच्या गौऱ्या मशानामध्ये गेलेले आहे, आम्हाला 20 फूट गड्ड्यामध्ये टाकू. संजय राऊत गुन्हा दाखल झाला पाहिजे, मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अनिल परबवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तेव्हा आम्हाला मान्य आहे. या ठिकाणी जबरदस्ती पोलीस करत असाल आणि सरकारच्या सांगण्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या दबावामध्ये जर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला या ठिकाणी आमचा अन्याय होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आम्ही जेलामध्ये गेलो तर जमानत सुद्धा घेणार नाही. या अन्याय सुद्धा लढत राहू. जर आम्हाला बेगुन्हा लोकांना फसवत असेल तर या ठिकाणी आम्ही फोन कशाला घेतोय, फोन मारणार खाली जाओ बंद हो गे जाओ खाली बॉम्बे मुंबईच्या घरामध्ये आहे. डिपार्टमेंटला आणि आमच्या महाराष्ट्राचा नियम कायदा कुठे गेला कोणाची भावना भडकवली, कोणाच्या धर्माच्या विरोधात भडकवली, जे आमच्यावर हल्ला झाला ते आम्हाला तुमच्या मागे त्यांनी हल्ला केला, तुम्हाला यावं लागेल. नाही आम्ही नाही येणार. आमच्या घरावर हल्ला केला त्यांनी, आमच्या घरावर हल्ला नाही केला. माझं नाही इथपर्यंत आमच्या दारापर्यंत आहे. लोक जमा होऊ शकते का? जे आमच्या घरात 400-500 लोक आले, एक पोलीस म्हणून तुम्ही सांगा कायद्याने हे हनुमान चालीसा करून काय उपयोग आहे? नाही आमची यावं लागेल आपल्याला. चला प्लीज काय प्लीज वॉरंट द्या ना, वॉरंट द्या. तुम्ही आम्हाला घेऊन जाता ना, वॉरंट द्यायला किंवा लोकप्रतिनिधी. अरे आमदार खासदार असे थोडी होणार आहे. आम्ही क्रिमिनल आहे. तुम्ही कळवायचं नाही, आम्हाला वॉरंट द्या. आम्ही लोकप्रतिनिधी, आम्ही नियम बनवणार आहे. दादा आम्हाला शिकू नका. आम्ही तुम्हाला आतापर्यंत कॉपरेट केला, सुव्यवस्था तुमच्या नियमाचं पालन केलं. तुम्ही कायद्यानं आतापर्यंत मदतच केली आहे. नाही आम्ही केलं नाही, आम्ही जाणार. आम्ही आमचा माणूस येईल ना, गुन्हा दाखल करा. आम्ही बोलतो आम्ही पाठवू ना, ज्यांना पाठवायचं आहे. नाही तुम्हाला नाही आम्ही नाही. कसं येणार? वॉरंट द्या आम्हाला, वॉरंट द्या आम्हाला. आम्ही तेव्हा येऊ. याला वॉरंटची गरज लागत नाही. काय लागते मग? आम्ही काही क्रिमिनल नाही. आणि तुमचे जे तुम्ही दिलेलं आम्हाला नोटीस त्याचं पालन केलं, घरून पाय बाहेर नाही ठेवला, तुम्हाला सहकार्य केला. आम्ही सहकार्य केल्यावर तुम्ही आम्हालाच दाबून राहिले. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावर आमच्या दबावात आहे. कमाल आज या ठिकाणी हे ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे आतापर्यंत सुव्यवस्था खराब झाली नाही पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही या डिपार्टमेंट सोबत उभे राहिलो. एकही पाऊल आम्ही बाहेर ठेवला नाही. ज्या पद्धतीने संजय राऊतनी नागपूरमध्ये बसून सांगितलं की 20 फूट आम्ही खाली काढू आणि शमशानामध्ये गौऱ्याची यांची पेटून देऊ म्हणून, त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. आणि ज्या लोकांनी, ज्या आमदारांनी खासदारांनी या नियमचं पालन केलं त्यांना म्हणता तुम्ही पोलीस स्टेशन चला म्हणून. जबरदस्तीने आम्हाला पोलीस स्टेशन नेत आहे. हे कोणता न्याय महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे? जे शिवसैनिकांना गुंड्याने इथे पाठवल्या बाहेर,
त्यांच्यावर कारवाई होत नाही. जे खुलेआम पत्रकार परिषदमध्ये म्हणतात की तुम्हाला मशानपर्यंत आम्ही पोहोचू आणि 20 फूट खाली दाबू, त्यांच्यावर कारवाई होत नाही. जे खाली मुर्दाबादचे नारे देत आहे, जे आमच्या घराच्या दारपर्यंत येते हल्ला करत आहे, त्यांच्यावर कारवाई होत नाही. अमरावतीचे घरापर्यंत जे हल्ला करतात त्यांच्यावर कारवाई होत नाही. आम्हाला म्हणतात की तुम्हाला न्याय लागेल आणि तुम्हाला यावं लागेल. हे कोणता नियम आहे? आणि वॉरंट दिल्याशिवाय आम्ही येणार नाही. काय वॉरंट दिल्याशिवाय हात नाही लावायचा आहे. सांगून राहिली मी. ड्यूटी है हमारा, आप कैसे बोल रहे हो? तुम भी चलो, आपको भी साथ में आना है। हम चलेंगे, आप लेकर ये ना हाँ। आपने भी कंप्लेंट किया और क्या ऐसे नहीं रहोगे? मैं आप काहीसाठी येणार आहे, कशासाठी येणार आहे? वॉरंट आणा, वॉरंट आल्यानंतर वॉरंट आणा, वॉरंट आल्यानंतर तुमची रिस्पेक्ट करते, तुमचं मान सन्मान करते. येऊ नका. आमची पण कंप्लेंट आहे ना. आमची कंप्लेंट आहे ना. प्लीज आमची कंप्लेंट आहे ना. अशा पद्धतीने बाटली आपण बघू शकता तर शिवसैनिक आक्रमक झालेला आहे. तर बाटल्या फेकून दगडफेक करत आहे. तिथून आम्हाला बॉटल फेकून मारणे, दगडा फेकत आहे, चपला मारून फेकत आहे. ही स्थिती महाराष्ट्रामध्ये जबरदस्ती आम्हाला इथून घेऊन जाते. पुन्हा आमच्यावर दाखल करतात. अरे या ठिकाणी मुख्यमंत्री अनिल परब, संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि आज आमच्यावर गुन्हा दाखल होत आहे. आम्हाला जबरदस्ती करत आहे. या प्लीज या साहेब प्लीज या म्हणून भाभीकडे मी तो पर्यंत पकडतो नाही. भाभीचा मोबाईल मोठा आहे. भाभीचा मोबाईल भाभीकडे पटकन खोलणं चालेल लवकर. मला रिचार्ज मारलं असतं तू ना. मी व्हिडिओ केला, तू काय करू मग? पटकन पटकन कर पटकन. चालू आहे ना ती, काय चालू आहे तो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.